देशात रुग्णांची आणि आजारांची संख्या मोठी आहे, त्या प्रमाणात आरोग्य सेवांची कमतरता आहे. लोकांची राहणीमान खानपानमध्ये अनियमितता असल्यामुळे आजारांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. महागड्या औषधोपचारांमुळे मध्यमवर्गीयांना ते आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आज समाजात मोफत आरोग्य शिबिरांची मोठी गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर अशफाक पटेल यांनी केले आहे. किंग्स गेट रोड येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिक आणि अलकरम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्वरोग निदान, रक्तातील साखर आणि HbA1c तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर अशफाक पटेल, डॉक्टर जाहीर मुजावर, शेर अली शेख, तौफिक तांबोळी, अमीर सय्यद, वसीम शेख आदी उपस्थित होते. या शिबिराचा मोठ्या प्रमाणात गरजूंनी लाभ घेतलाय. या प्रसंगी डॉक्टर अशफाक पटेल यांनी अनेक रुग्णांना त्यांच्या आजारासंदर्भात चांगल्या प्रमाणे मार्गदर्शन केले. मनोगत व्यक्त करताना डॉक्टर जहीर मुजावर म्हणाले की आपल्याकडे रोज काही ना काही नवीन दिवस साजरे केले जातात. अशा वेळी समाजाच्या गरजा ओळखून त्या दिवशी गरजूंना उपयुक्त असे उपक्रम राबवले पाहिजेत. प्रास्ताविक करताना अलकरम सोसायटीचे तौफिक तांबोळी म्हणाले की अलकरम हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभर नियमित 50% दरामध्ये रुग्णांना रक्त तपासण्या करून देतो आणि कमीत कमी खर्चात लोकांना रुग्णसेवा पुरवत असतो. भविष्यात असेच अनेक उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेर अली शेख यांनी केले, तर आभार समीर सय्यद यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयशा सय्यद, शिफा शेख, सादिया शेख, अलकरम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. मी डॉक्टर अशफाक पटेल, फिजिशियन कन्सल्टंट, डायबेटोलॉजिस्ट अँड हृदयविकार तज्ज्ञ. आज मी आणि पटेल स्पेशालिटी क्लिनिक आणि अलकरम फाउंडेशन आम्ही मिळून एक मोफत शिबिर आयोजित केले आहे, ज्यामध्ये पेशंटची मोफत तपासणी, त्यामध्ये पेशंटची साखर तपासणी, 3 महिन्याची जे ॲव्हरेज शुगर असते, ज्याला HbA1c टेस्ट म्हणतात, ज्याला बाहेर अराऊंड 500 रुपये खर्च येतो, ती मोफत तपासणी आम्ही करत आहोत. प्लस त्यांना मोफत तपासणी झाल्यानंतर ज्यांचे शुगर वाढून येत आहे किंवा HbA1c लेवल वाढून येत आहे, त्यांना आम्ही मोफत सल्ला देत आहोत. आणि ज्या पेशंटला औषधांची गरज आहे त्यांना आम्ही औषध पण प्रोव्हाइड करत आहोत. या शिबिराचा आतापर्यंत भरपूर पेशंटनी लाभ घेतलेला आहे आणि आम्ही ते शिबिर आज 2 वाजेपर्यंत कंटिन्यू करत आहोत. तर माझे लोकांना आव्हान आहे की याचा फायदा नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि गरजू लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. प्रतिनिधी आबिद खान, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.